श्री गणेशाय नमः. श्री गुरुवे नमः. ज्ञानेश्वरी अध्याय 13 क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग श्लोक 18 ते 34 ओव्या 940 ते 1171. यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनास सांगत आहे की ज्ञाना वाचून जे समजत नाही म्हणून त्याला श्रेय म्हणतात आणि एकदा का श्रेय जाणले की जाणायचे काही राहत नाही. उत्पत्तीच्या वेळी याला ब्रह्मदेव, स्थितिकाळी विष्णू आणि सृष्टीचा आकार लोपतेवेळी यालाच रुद्र म्हणतात. पुरुष आणि प्रकृती हे अनादिसिद्ध जोडपे आहे. पूर्वी क्षेत्र म्हणून सांगितले तीच प्रकृती आणि क्षेत्रज्ञ तोच पुरुष होय. अर्जुना, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यातील हा फरक जिला समजला तीच बुद्धी डोळस होय. हेच कळण्यासाठी सज्जन संतांचे दासानुदास होतात आणि ते ब्रह्मरूप होतात. इति क्षेत्रं यथा ज्ञानं क्षेयं चोक्तं समासतः मद्भक्त स एतद्विज्ञाय मद्भक्तवायोपपद्यते. एवं तु पुंडाम आदि क्षेत्रं सुहाडा दाविले फाडोवाडा विवंचुनी तैसेची क्षेत्रपाठी जैसे निदिस देखिसी दिठी ते ज्ञानही किरीटी सांगितले. पुरुषः प्रकृतिस्थो हि मुक्ते प्रकृती जाणगुणान कारणं गुणसंगोस्य सत्सद्दोनी जन्मषु जे अनंगुतोपेंद्या निकवडानुसधा जीर्णोति वृद्धापासुनी वृद्धु तया आडनाव पुरुषु एरवी स्त्री नपुंसकु किंबहुना एकु निश्चयो नाही. इह एवं वेत्ति पुरुषं प्रकृतीच गुणैः सर्वथा वर्तमानोऽपि न स भूयोऽभिजायते. जो निखिळपणे येणे पुरुष यया जाणे आणि गुणांचे कारणे प्रकृती ये. अन्येत्वेव मजानतः श्रुत्वान्येभ्योपासते तेऽपि चाति तरन्येव मृत्युश्रुतिपरायण. येणे प्रकारे निस्तरती चाचोकारे हे भवा उभरू आवघेची परीते करीती ऐसे अभिमानू दवडूनी देशे एकाची अविश्वासे टेकती बोला. यावत् संजायते किंचित सत्व स्थावर जंगमं क्षेत्र क्षेत्र संयोगा गाता द्विधी भरतवर्षभ. तरी क्षेत्रज्ञेने बोले तुझा आपण पे जे दाविले आणि क्षेत्र ही सांगितले अवघे जे. अनादित्वा निर्गुणत्वा परमात्मा यमव्ययः शरीरोस्तोपि कौन्तेय न करोति न लिप्यसे. तरी परमात्मा म्हणी पे तो ऐसा जान स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्यू जैसा. अगाकाश ये नाही हे नरिकेची कवणे ठाई परी काही सेनी कही गादी जेनो. क्षेत्र क्षेत्रज्ञयो रेव मंतरं ज्ञानचक्षुषा भूत प्रकृती मोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम. शब्द तत्वसारज्ञा पैदेखणी तेची प्रज्ञा जे क्षेत्र क्षेत्रज्ञा पाडू देखे. या दोहीचे अंतर देखावया चतुर ज्ञानी याचे द्वारा आराधिती. अर्थात ज्या गुणांचे बळ वाढेल त्याप्रमाणे ती बनते. जे कर्म सत्वगुणापासून स्वीकारले जाते त्याला सत्कर्म म्हणतात. रजोगुणापासून जे निर्माण होते ते मध्यम मिश्र कर्म. तमोगुणाने जी काही कर्मे होतात ती अधम पापकर्मे आहेत. पुरुषाला संसार करण्याकरता जे धर्म गुण क्रिया आवश्यक आहेत ते सर्व प्रकृतीच होय. ज्ञानेश्वर महाराज पुरुष आणि प्रकृतीबद्दल म्हणतात की प्रकृतीरूपी नदीच्या काठावर मेरू पर्वतासारखा पुरुष उभा आहे. पुरुष प्रकृतीरूपी नदीच्या पाण्यात प्रतिबिंबित होतो परंतु त्या नदीच्या पाण्याच्या लोटाने वाहत जात नाही.
ब्रह्मदेवापासून मुंगीपर्यंत जेवढे काही विश्व, या सर्व विश्वाचा हा शासन करता आहे, त्याच्या योगानेच प्रकृती जगते. आकाशभर पावसाच्या धारा असतात, पण त्या सर्व धारांमध्ये पाणी एकच असते. त्याप्रमाणे सर्व भूतांच्या सर्वांगात तो परमेश्वर हा एकच आहे. कोट्यावधी दिव्यात जसे एक तेज सारखे असते, त्याप्रमाणे सर्व भूतमात्रात जो ईश्वर आहे तो सत्तारूपाने सारखाच आहे. त्या अनंत कार्यामध्ये आत्मा हा खांबासारखा तटस्थ उभा असतो आणि तो कोण काय करीत आहे याच्याशी लिपायमान होत नाही. देह हा नाशवंत आहे आणि आत्मा हा नित्य शुद्ध आहे. ज्याप्रमाणे एकटा सूर्य त्या सर्व विश्वाला प्रकाशित करतो, त्याप्रमाणे एकटा क्षेत्रज्ञ आत्मा सर्व क्षेत्राला प्रकाशित करतो. क्षेत्रज्ञाचे सत्तेवर क्षेत्राचे व्यवहार होतात. ज्ञानप्राप्तीसाठी अनेक प्रयत्न करून ते ज्ञान मिळवितात. आत्मा सत्य व प्रकृती मिथ्या असल्यामुळे आत्म्याहून प्रकृती वेगळी आहे आणि प्रकृतीहून आत्मा वेगळेपणाने आहे असे जे जाणतात ते पुरुष ब्रह्मरूप होतात. ते ब्रह्म आकाशापेक्षा मोठे आहे, जे प्रकृतीचे पैलतीर आहे. ते आत्मत्वाने प्राप्त झाले असता सर्व प्रकारचे द्वैत संपून जाते आणि अखंड शांती लाभते. शुद्ध आनंद शिल्लक राहतो. येथे हा अध्याय 13वा अध्याय संपलेला आहे. पुढील अध्यायामध्ये आपण 14वा अध्याय पुढील भागात बघूया. आता विराम घेते. कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडल्यास लाईक आणि शेअर करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.